नावांचा फरक आहे, तर नावांचा फरक असला तर काही वावगं ठरणार नाहीये. ब्लॅक अँड व्हाईट जर्सी असणं अनिवार्य आहे. जीन्स पॅन्ट होती त्यांना आम्ही या ठिकाणी 12वा प्रतिनिधी म्हणून बाजूला काढले. तर लेट्स प्ले गेम ऑन. दरम्यान सामन्याला सुरुवात होते पिंपलगर विपक्ष आडाली. पहिला चेंडू नक्कीच फुटवर्क चांगला होता आणि एकच धाव प्रदार्पित केली जाते. एका धावेने मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. एका धावेने मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. तर दरम्यान आपण पाहू शकता कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2022 सूरज आपण पाहू शकता इथे मात्र सुरेख चेंडू हाताला घेता एक सूरज अस्ताला जातोय, परंतु या ठिकाणी एक सूरज मात्र सुरेख कामगिरी करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मित्रांनो, मावळत्या सूर्याला लोक नमस्कार करतात, तर आपण कुठेतरी उगवता सूर्य होणं गरजेचं आहे. नक्कीच इथे मात्र सूरज चांगली कामगिरी करतोय. आपल्या गुलाच्या जोरावरती नक्कीच नो चेंडू असणार आहे. पंच या ठिकाणी मात्र नो चेंडू घोषित करतायत. योगेश भोय मांडा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. तर विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. या चषकामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तर दरम्यान वळूया सामन्याकडे. फ्री चेंडू असेल. नक्कीच सामना 3 षटकांचा आहे. नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. अजूनही 2 षटक हाताळणं बाकी आहे. सूरज मार्गस्थ होईल राईट आर्म द विकेटने. इथे मात्र नक्कीच झेलची संधी. चेंडू हवेत आहे, परंतु या ठिकाणी मात्र नशिबाची साथ. नक्कीच फ्री चेंडू होता. फ्रीचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. अजयला एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. नक्कीच आपण विचार केला सूरजचा तर सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सूरजच्या माध्यमातून सुंदर कामगिरी करतोय, परंतु मोठे फटके मारावे लागतील विनय आणि अजयला सुद्धा. शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅटची कडा. चेंडू हवेत होता, परंतु या ठिकाणी चेंडू नो मॅन सीझन मध्ये ट्रॅव्हल होते. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मात्र चुकी घडत नाही. क्षेत्ररक्षक एक धाव तर मात्र सहजरित्या पूर्ण होते. एकेरी दुहेरी अंकाने धावफलक पुढे सरसावते. जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. तर संध्याकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आहे, तर कमीत कमी धावा या ठिकाणी पाहायला मिळतील प्रेक्षकांना. हो सिंगल मेस. नक्कीच फुटवर्क चांगला होता, परंतु बॉल आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय गोलंदाज सूरज. प्रशंसा करावी तेवढीच थोडी असेल गोलंदाज सूरजची. वारंवार या ठिकाणी सुंदर गोलंदाजी, अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना दिसतोय सूरज. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहू शकता आपण बीट झालेत. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी. इथे मात्र 2 धावा रोखल्यात. नक्कीच चेंडू बराच काळ हवेत होता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र बीट झाले होते, परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी मध्ये अडवण्यात आलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी रोखण्यात आल्या. तर पहिल्या षटकाचा वावगी खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता 7 धावा. एकही गडी बाद नाहीये. नक्कीच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केली सूरजने. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. विनंती असेल, एकच पॉवर प्लेचं षटक होतं आणि नक्कीच ते सुद्धा सुंदररित्या हाताळलं गेलं सूरजच्या माध्यमातून. अजय आणि विनय सलामीची जोडी आपण पाहू शकता. अजूनही एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. अजय आणि विनयच्या माध्यमातून एक आक्रमक खेळाडू विनय. नक्कीच TDPL मध्ये सुद्धा त्यांनी आपलं नाव कोरलं होतं. नक्कीच सुंदर कामगिरी करतोय. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग एक अटीतटीची स्पर्धा आपण पाहिली काही महिन्यापूर्वी. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण विनयला पाहू शकला. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार मारून आपल्या संघाला विजयी प्रदार्पण करून दिलं होतं विनय. तोच विनय आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. जर विचार केला तर गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल प्रीतम. नक्कीच प्रीतम भोईरा पिंपळकर एक्सप्रेस. नक्कीच सुंदर गोलंदाज. ज्याप्रमाणे शरीर यष्टी आहे त्याप्रमाणे गोलंदाजी. पाहूया पहिला चेंडू. हो हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय, परंतु क्षेत्ररक्षक सुंदररित्या साथ देतात. वाडा थ्रो. नक्कीच दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. वारंवार जेव्हा आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो तर आत्मविश्वास दुरावत असतो प्रत्येक खेळाडूचा, आणि तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावा लागतो. या
जास्त वेळ घ्यायचं नाही, नक्कीच विनंती असेल दोन्ही संघांना. अजून एक शेवटचा सामना शिल्लक असेल. शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच लॉर्ड्सच्या साह्याने धनेश इलेव्हन कुक्षे त्या ठिकाणी उपस्थित असेल. प्रीतम पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी अटॅक वरती. दुसरा चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच यस इट इज वाईट. अतिरिक्त अशी एक धाव, एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. एक चेंडू आतापर्यंत हाताळण्यात यश प्राप्त झालंय. प्रीतमला नक्कीच लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणामुळे कुठेतरी गोलंदाजीमध्ये सुद्धा भरकटताना दिसतोय गोलंदाज प्रीतम. थोडं स्पीडअप करायचंय दोन्ही संघांना विनंती असेल. स्पर्धेचा आनंद घेताना आमचे लाडके सर्व प्रेक्षक आपण पाहू शकता या खेळपट्टीवर कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषकाचा. दरम्यान पुन्हा एकदा सज्जूल गोलंदाज प्रीतम. हो ब्लॉक कॉलचा भेद घेणारा चेंडू होता. धावचीची संधी होती, परंतु या ठिकाणी मात्र अतिशय वेगाने धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय. 10 या आकड्यावरती एकही गडी बाद नाहीये, परंतु धावा जशा हव्या होत्या तशा मात्र पाहायला मिळत नाहीये 48 संघाच्या मार्फत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. येणारे 10 चेंडू पाहायला मिळेल किती धावा एकटवण्यात यशस्वी ठरतायत फलंदाज. हो सुंदररित्या चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेलगत. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगलं असं बॅकअप पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. प्रशंसा करावी लागेल पिंपळकर संघाची क्षेत्ररक्षणाच्या मार्फत. सुरेख अशी साथ देतात आपल्या गोलंदाजांना. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याला साजेशी अशी साथ दिली जाते. फलंदाजी आपण पाहिली तर मोठे फटके मारू दिले जात नाहीये गोलंदाजीच्या जोरावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील प्रीतमच्या स्पेल मधील. पाहूया मार्गस्थ होईल पिंपळकर एक्सप्रेस. प्रीतम हो फुटवर्क चांगला होता नक्कीच. या ठिकाणी मध्ये स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता आणि ओळखलं होतं आधीच फलंदाजाची ऍक्शन. त्या कारणास्तव या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू हाताळला गेला. नक्कीच यशस्वीरित्या गोलंदाजी केली जाते. नक्कीच स्वतःच डोकं वापरून गोलंदाजी करावी लागते या ठिकाणी मात्र प्रीतमला, आणि तशाच पद्धतीची कामगिरी करतोय गोलंदाजीच्या जोरावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. एक वाईट अशी अतिरिक्त धाव सुद्धा प्राप्त करून दिले आपल्या संघाला. हो पुन्हा एकदा लो फुलटॉ चेंडू होता. बॅट आणि चेंडू मध्ये एलिमिनेशन नाहीये. फंबलिंग झाले आणि इथे मात्र चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी चौकार. त्याच्यामध्ये जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. कच्चल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अतिघाई संकटात नाही. नक्कीच संध्याकाळचं वातावरण आहे. चेंडू कुठेसा खाली राहतोय आणि अशा धावा देणं कुठेतरी महागात पडू शकेल पिंपळकर संघाला. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. प्रीतम आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. पाहूया शेवटचा चेंडू. आता मात्र फुलटा चेंडू आहे. जागा बनवलंय. चेंडू फरार होईल. आर पार सीमा पार षटकार. च्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरसावेल 22 या आकड्यावरती. प्रीतमचा विचार केला तर 4 चेंडू सुंदररित्या हाताळले होते, परंतु चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फंबलिंग झाली आणि कुठेतरी मनोबल खचलं गोलंदाजाचं आणि षटकार पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू हाताळला आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला गेला विनायकच्या माध्यमातून. विनायकचा विचार केला तर एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय खेळपट्टीवर. अशा चेंडूची आवश्यकता होती का, हा मनात कुठेतरी प्रश्न निर्माण झाला असेल प्रीतमच्या सुद्धा. तर शेवटचं षटक प्रगतीपथावर, शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाजी मार्गवर पाहू शकता नयन, ज्या नयनने सुंदर कामगिरी केली होती मागच्या सामन्यामध्ये, तोच नयन आपण पाहू शकता गोलंदाजी मार्गवर. बावीस धावा, जर 30+ धावा जरी झाल्या तर नक्कीच एक फायटिंग स्कोअर पाहायला मिळेल.
सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर नयन. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल अजय भोईर. हो इथे मात्र ताकद नव्हती फटक्यामध्ये. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा मात्र या ठिकाणी माणूस केला जात नाही. नक्कीच अजयला सुद्धा माहिती आहे विनयच्या बॅटमधून मागच्या चेंडूवरती एक घणघणाती प्रहार पाहायला मिळाला होता. षटकाराच्या मदतीने धावफलक अतिशय वेगाने पुढे सरसावलं होतं, जाऊन पोहोचलं होतं 22 या आकड्यावरती. आणि ह्या षटकामध्ये एक धाव बहाल केली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते अजयच्या माध्यमातून. विनयला अजूनही 5 षटकांचा नक्कीच 5 चेंडूंचा माफ करा 5 चेंडूंचा या ठिकाणी खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये किती धावा एकटवल्या जातील धावफलकावरती पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना. संध्याकाळचं सत्र, प्रेक्षकांची अतूट गर्दी पाहायला मिळते मैदानाच्या आजूबाजूला. ते मात्र दिशा पाहावी लागेल नक्कीच. यस इट इज वाईट. पंच आमच्याकडे वळताना नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता अभयजी पाटोले सर आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता प्रसाद सहस्त्रबुद्धे सर डुंबीवरून बिलॉंग करतात आणि अभय वाटोले सर अंबरनाथवरून बिलॉंग करतायत. तर सुंदर कामगिरी या पंचांकडून पाहायला मिळते. इथे मात्र स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर बाहेर आला आणि नक्कीच सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठल्याही पद्धतीची धाव दिली जात नाही. नक्कीच एक अतिरिक्त धाव बहाल केली होती आणि बॅकअप करताना आपल्या त्या वाईटच्या धावेला इथे मात्र गोलंदाज नयन. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहायला मिळेल प्रेक्षकांना. फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेत आहे आणि उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. मोठा मासा गळायला लागतोय. विनायकची गेली संपुष्टात. बॅक टू द टेकआउट. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूमध्ये जर कमीत कमी 6 धावा जरी धावफलकावरती आल्या तर 30 धावा एक फायटिंग स्कोर होईल. 24 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. नक्कीच आता मात्र मोठा मासा गळाला लावण्यात यश प्रस्थापित करतोय गोलंदाज नयन. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता 24 धावा. प्रेक्षकांची अतूट गर्दी या स्पर्धेला पाहायला मिळते. नक्कीच फंबलिंग झाले. नक्कीच विनंती असेल गोलंदाजांना. कालच्या दिवसामध्ये सुद्धा गोलंदाज त्या ठिकाणी फंबलिंग झाला होता. निंबवली संघाचा दुखापत झाली होती. तर आपण स्वतःच्या शरीराला सांभाळून गोलंदाजी करायचे. अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. नयन इस बार चल पडे. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू भिटकावून दिला. यष्टीरक्षक येतात आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. बॅक टू द टेकआउट. आज विनंती असेल आपणास आपण लगेचच जायचंय त्या ठिकाणी. मात्र विनंती असेल फलंदाज बाद झाल्यानंतर नक्कीच नवीन फलंदाज सज्ज राहायचंय. वेळेचं बंधन असणार आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळते. परंतु पंच आमच्याकडे बोलतायत चेंडू जास्तच बाहेर निघाला होता. नक्कीच वाईट. इट इज वाईट. अतिरिक्त अशी एक धाव. एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. तर धावांवरती रोख लावलाय गोलंदाज नयनच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू आहे. नक्कीच खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू फरार होईल. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. तर षटकाराच्या मधीने धावफलक जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू रिमेनिंग असणार आहे या स्पेल मधील आणि या इनिंग मधील. अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल नयनला. इथे मात्र नक्कीच एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि धावचित्त होतं या ठिकाणी. मात्र फलंदाज रोहित
जर विचार केला 3 षटकांचा वावगी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता 32 धावा आणि 33 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. तीच म्हणजे हंसिका स्पोर्ट्स पिंपळगड संघाला 11.00 च्या सरासरीने धावा जमावाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर हंसिका स्पोर्ट्स पिंपळ संघाला सुरेख अशी कामगिरी करावी. तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे अटाली संघ. अजूनही एक सामना शिल्लक आहे तर विनंती असेल दोन्ही संघांना विडेचं बंधन असणार आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा मित्रांनो, ऐकत राहा. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2022 एक विद्यमान 16 आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामधील शेवटचे 2 सामने या ठिकाणी शिल्लक आहेत आणि प्रेक्षकांची अतूट गर्दी पाहायला मिळते. स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण नक्कीच निसर्गरम्य वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आणि हे क्रीडांगण पाहायला मिळतंय. थोडं स्पीडअप करायचं नक्कीच विनंती असेल तर तुर्तता मी इथेच थांबतो मित्रांनो. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2022 आणि मायक्रोफोनवरती मी नक्कीच इन्व्हाइट करेन पुढच्या सामन्याचं धावतो समालोचन करण्यासाठी एक उत्कृष्ट असे समालोचक, त्याचबरोबर हेदुटणे गावचा एक बुलंद आवाज माझे साथी समालोचक करण कालन सरांना. थँक्यू. ओव्हर टू करण कालन सर. मध्ये कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2022 हे पर्व तुमच्या समोर. दिवस दुसरा आणि हा सामना तुमच्या समोर आहे तो 8वा या आजच्या दुसऱ्या दिवसामधला. 2 संघ समोरासमोर, ज्यामध्ये एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो हंसिका स्पोर्ट्स पिंपळगड, तर दुसऱ्या बाजूला जय बोरसदेव अट्टाळीमध्ये. आघाडीला फलंदाज पाहायला मिळतात ते सुहास आणि सूरज. बॉलिंग मार्कवरती पहिला षटक घेऊन गोलंदाज अजय. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून, उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एज होती थर्ड मॅन मध्ये, चेंडू पाहायला मिळाला. फेक होती नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु वेगाने पोहोचले त्या ठिकाणी सुहास. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. अर्थातच धावफलकाचा होतो. श्री गणेशच्या लक्ष या डावामध्ये आहे ते 33. 33 धावसंख्येचा 11.00 आस्किंग रन रेट. 11.00. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. लेफ्ट हँडर सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. लॉंग ऑन डीप मध्ये आणि त्यासोबत आहे ते डीप मध्ये मिड विकेट. थोडंसं स्क्वेअर त्यांना करतात. आता क्षेत्ररक्षक तयार होतात आणि त्यासोबत गोलंदाज अजय. आखो टप्प्याचा चेंडू तयार आहे. फाईन लेग मध्ये चेंडू वळण घेत असताना बिहाइंड द विकेट जेव्हा जेव्हा चेंडू जातो टप्पा पडल्यानंतर तो फिरूनच जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. सो गुड फिल्डिंग या ठिकाणी. धावफलक आपण बघतोय सिंगलला पुढे जात असताना ते 2 या आकड्यावरती. लक्ष 33 धावा 2. उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये संघ एकंदरीत पाहायला मिळतील ते 10 संघ. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा कोंढेरीकर चषक 2022. थांबला ऑन साइडला भिरकावलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय तो बनेल प्रेक्षक. सीमा पार दणका षटकार. काही चेंडूला चापटवण्यात आला. चपराक पाहायला मिळाली. धावफलक आपण बघतोय 6 ने पुढे 8 वरती.
थांबलाय, खाली राहिलाय चेंडू. हो, काय डाईव्ह लगावले. 100% कमिटमेंट काय असते क्षेत्ररक्षकासाठी. जरा एकदा जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात, कारण टाळ्या म्हणजे त्या खेळाडूंसाठी ॲप्रिशिएशन आहे मित्रांनो. काही डाईव्ह लगावली फाईन लेगला, जीवाच्या आकांतानं त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिलं आणि चेंडूच्या पाठीमागे त्यांनी डाईव्ह लगावली होती. धावा या ठिकाणी नक्कीच मिळतात त्या चेंडूवरती. 1 रन मिळाली. धावफलक 9 वरती. पहिलं षटक सुरू आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. लक्ष 33, 11चा आस्किंग नॉट आहे. विजय मिळवण्यासाठी या ठिकाणी आपण बघतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. आखू टप्प्याचा चेंडू होता, गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट केलाय. 2 क्षेत्ररक्षक, चेंडूची शर्यत लागली त्या ठिकाणी. शेवटला चेंडूला आतमध्ये ढकलण्यामध्ये यश. उचलून फेक करतायत आणि तिसरी धाव होते कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुहास अँड सूरज मध्ये चांगली रनिंग पाहायला मिळाली. दोघांमध्ये चांगला ताळमेळ. दुहेरी अंकामध्ये धावफलक आपण बघतोय ते सध्या जाऊन पोहोचले 12 वरती. एका चेंडूचा खेळ पहिल्या षटकामधला अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्ले सुरू आहे या ठिकाणी आपण बघतोय. तर चांगली सुरुवात करतात. आतापर्यंत एक षटकार आलाय, 2 सिंगल, 1 लेग बाईज, तर 1 तिहेरी धाव. थांबलाय, त्यानंतर कट करतोय शॉट कव्हरला. 9 सेकंडला फेकी आणि इथे होईल बाद. फलंदाज सुहास भोईर. हा ना खेळ दोघेही मधोमध थांबले आणि सुहास 9 सेकंडला पोहोचेल त्या अगोदर चेंडू पोहोचला. यस्ट्या उद्ध्वस्त. रनआउटची विकेट. 13 वरती, माफ करा 12 वरती बॅटिंग करणाऱ्या संघाला पहिला धक्का. गायकर यांचा त्यांच्या विरोधात नांदप, त्यानंतर मोसच्या विरोधात ओझोरली, तिसरा वासुंद्रीच्या विरोधात मोहिली, चौथा पिसेच्या विरोधात वडवली विकी यांचा संघ असेल आणि 6वा सामना असेल कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी. जो संघ असेल हाच आमचे आयोजक करतातच आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या विरोधात असेल तो संघ एकता वासुंदरी. असे 12 संघ उद्याच्या 10 संघ उद्याच्या दिवसामध्ये आहेत. सो उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला 10 संघ पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. तिसरा दिवस असेल या स्पर्धेचा. स्पीडअप करायचं आहे. फिल्डिंग करणारा संघ हरी अप, स्पीडअप करायचं आपण. चला फास्ट खेळायचं आहे पटापट. सूर्य जवळजवळ अस्ताला गेला आणि आहे त्या उजेडामध्ये आम्हाला हा सामना या ठिकाणी कव्हर करायचा आहे. त्या कारणासह आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय. धावा झालेल्या आहेत 12. लक्ष आपण जर बघितलं तर आहे ते या सामन्यामध्ये 33. सो अजून 21 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू जर आपण बघितले तर ते शिल्लक आहेत. बारा चेंडू, 12 मध्ये 21. षटक असेल दुसरा आणि या षटकामध्ये गोलंदाज आला आहे तो शैलेश. प्रीतम स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. प्रीतम भोईर. चला वेळेच्या संदर्भात कृपया करून सहकार्य करा. आयोजकांच्या वारंवार सूचना येतात. कोणत्याही क्षणाला फिल्डिंग करणाऱ्या संघाला पेनल्टी इम्प्लिमेंट करू शकतात आमचे आयोजक. याची आपण दखल घ्या. सूचना आयोजकांच्या आहेत त्या तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. आडव्या बॅटने पूल केलाय. पूलचा पॉवरफुल फटका सरळ मिड विकेटला क्लिअर करतोय. इट्स अ क्लिअर माहिती. परफेक्ट हिट, सिक्सर. धावफलक 18 वरती मजल मारते. प्रीतम यासाठीच आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती इरादे त्याचे स्पष्ट आहेत. राऊंड विकेटने आले तर ऑन द रॅच खेळायचा प्रयत्न होता. समोर पडला होता चेंडू सरळ बॅटने. या ठिकाणी ड्रिल करून बघू शकाल ते दाखवतात. कदाचित टप्पा पडल्यानंतर चेंडू जो टेक ऑफ झाला आणि त्याच कारणासह मिस झाले ते फलंदाज स्ट्रायकिंग एंडचे प्रीतम भोईर. षटकारानंतर धाव चेंडू येतोय. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये लॉंग ऑफ ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. त्यासोबत काऊ कॉर्नर आणि तुम्हाला पाहायला मिळेल डीपमध्ये आहे ते स्क्वेअर लेग. विंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. पक्षीच्या पद्धतीनं हवेमध्ये संचार करतात. लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचले. ओ वेल डच कॅच.
ते 18 वरती आणि विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली दुसरी. या ठिकाणी प्रीतमने कुठेतरी आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. एक षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आला, परंतु तो आता माघारी परतला. अखेर शैलेशने तिसऱ्या चेंडूवरती यश मिळवलंय. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते नॉन स्ट्रायकिंग एंडला अभि पाटील. सूरज जोशी ऑन स्ट्राईक. स्विच हिटचा प्रयत्न मिस झाला या ठिकाणी आणि यावेळेला आपण बघतोय एक रन मिळते ती अंपायर बॅटकट लेग बायज बॅटकट. यस, एक रन या ठिकाणी आपण बघतोय. बॅटच्या सहाय्यानं धावफलक पुढे जात असताना 19 वरती धावामध्ये बनवायच्या 33, गरज आहे 14ची. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 8 मध्ये 14. 14 रिक्वायर्ड रिमेनिंग 8. प्रेक्षकांची गर्दी, क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे हे चाहते आहेत आणि काही प्रेक्षक समर्थक आहेत आपापल्या संघाचे, काही प्रेक्षक न्यूट्रल आहेत. त्यांना फक्त सामना या ठिकाणी चांगला होणं गरजेचं आहे. ओ सॉफ्ट या ठिकाणी फक्त बॅटचा चेहरा उघडला होता आणि त्या ठिकाणी पाठीमागे हा चेंडू पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता हिट करण्यासाठी. चेंडू त्यांनी नक्कीच फेकला होता, परंतु झालं नाही. 1 रन मिळते. धावफलक 1 ने पुढे 20 वरती, गरज 13ची. चेंडू शिल्लक 7. नाराज आहेत थोडेसे, कारण विकेट किपरने चेंडू अडवणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी आपण बघितलं तर चेंडू निसटतोय. सामन्यामधलं समीकरण चेंडू शिल्लक 7 आणि 7 मध्ये बनवायचे धावा त्या 13. 13 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. 7 मध्ये 13. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील फलंदाज सूरज जोशी. तयार होता शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज शैलेश. गती कमी, स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू आला तो शेवटचा. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती प्रीतमने षटका ठोकला होता, तिसऱ्या चेंडूवरती त्याला बाद केलं आणि त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्या. अवघ्या 8 धावसंख्येचं षटक हाताळलं शैलेशने. धावसंख्या झालेल्या 10च्या करंट रन रेटने ते 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले बॅटिंग करणाऱ्या हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरची. 6 चेंडू आणि 6 मध्ये 13 धावसंख्येची गरज. 13 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. मैदानाच्या आतमध्ये अवी आहेत आणि अवीच्या सोबतीला आहे ते सूरज जोशी. सुहास बाद झाला आणि सुहासच्या सोबतीला आपण बाद होत असताना बघितलं ते प्रीतम भोईरला. सो मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि सूरजच्या सोबतीला आहे तो अवी. स्ट्रायकिंग एंडला सध्या अवी असेल. दोन्ही लेफ्ट हँडर आहेत त्या ठिकाणी. वाऱ्याचा वेग बहुतांश ठिकाणी असं वाटतंय की पूर्वेकडून पश्चिमेला वाहतोय की काय. राऊंड विकेटने गोलंदाज. पहिला फुल टॉस लॉक स्वीप केला हवेमध्ये. संधी झेलची त्या ठिकाणी टक्कर झाली असती, परंतु कम्युनिकेशन गॅप नंतर कम्युनिकेशन झालं दोघांमध्ये. सुंदर जल टिपलाय तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विनायकने फलंदाज होतोय तो बाद 3रा. त्यांच्याकडून कारण आघाडीला आलेले आहेत. सो टॉप ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग करतात. 5 मध्ये 13. गोलंदाज तयार. राऊंड विकेटने ऑप्शनचा बाहेर. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रिटर्न क्रीजचा बाहेर हा चेंडू टाकण्यात आला आणि अंपायरने लगेचच इशारा केलाय तो व्हाईट बॉलचा. भय पाटोळे सर अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेगला प्रसाद सहस्रबुद्धे. 21 वरती धावफलक. 33 ची गरज. सो इथे अजूनही 12 रिक्वायर्ड. एज आहे मोठी कडा. थर्ड मॅन मध्ये चेंडू पाहायला मिळाला. फेक होत्या नॉन स्ट्रायकिंग एंडला.
चेंडू निसटलाय. फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला फेकी होते. चेंडू निसटलाय. सेकंड साठी धावतोय. नॉन स्ट्रायक एंडला फेकी गेली आणि दिवसा ढवळ्या दुसऱ्या धावेची चोरी. बाय वन गेट वन फ्री. प्रेशर क्रुशल स्टेजला या गोष्टी घडतात आणि तेच घडलं. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती सध्या 2 ने पुढे जाईल. 23 वरती 10 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत त्यासाठी आपण बघतोय ते 4 मध्ये 10. विनायक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. येत आहेत गोलंदाजाकडे. विनायक या संघाचा एक चांगला सितारा आहे. चांगली बॅटिंग त्याने अगोदरच्या सामन्यामध्ये केली. या सामन्यामध्ये कुठेतरी त्याच्या पदरात अपयश असं म्हणता येणार नाही कारण 3 षटकांचा सामना आहे. सो त्याची इनिंग 14ची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 4 मध्ये या सामन्यामध्ये बनवायच्या धावा आपण बघितल्या तर त्या 10. स्पीडअप करा थोडं लवकर. यानंतर आणखी एक सामना खेळवायचा आहे. सो कृपया करून आपण आम्हाला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. 6:19 आजचा सूर्यास्त आहे. सो जवळजवळ आता 5:50 झालेले आहेत. स्पीडअप लवकरात लवकर खेळायचं आहे. फिल्डिंग करणारा संघ यस त्यांना दुखापत होते. सो त्याच कारणास्तव ते वेगाने मैदानाच्या बाहेर येत आहेत. काही आवश्यक असेल तर बघा फर्स्ट एड बॉक्स कृपया करून त्यांना द्यायचं आपण. 4 मध्ये 10. कूलर लेन पाठीमागे वेगवान चेंडू पुढ्यात पडला. बॅटची कडा घेतली. टप्पा पडला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. निर्धाव 3 मध्ये 10. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरच्या विरोधात जय बोरसदेव अट्टाळीमध्ये हा सामना आपण बघतोय. पिंपलगर 33चा पाठलाग करत होते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 12. दुसऱ्या षटकामध्ये 8. तिसऱ्यामध्ये 13ची गरज असताना 10ची आता गरज भासते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू गॅप मोठी आहे. क्षेत्राच्या पोहोचला त्या ठिकाणी गुड फिल्डिंग. स्कीड झाले. स्वतःचा बॉडीचा बॅलन्स गमावला जरी असला तरी चेंडूला हातामधून गमावू दिलं नाही ते क्षेत्ररक्षकाने. गुड फिल्डिंग. धावा मिळतात 2. धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 25 वरती 8 धावसंख्येची गरज 2 चेंडूंमध्ये. 8 रिक्वायर्ड रिमेनिंग 2. 2 चेंडू 8. तयार होतात गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा जयेश. स्ट्रायकिंग एंडला सूरज जोशी. एक सूरज असतं पावला. एक सूरज या ठिकाणी या डावामध्ये लढतोय तो पिंपलगर साठी. 2 मध्ये 8. फुलटॉस होता. एज आहे. वळण घेतल्या चेंडूने. चाललाय तो साइड स्क्रीनच्या दिशेने वेगाने. सीमा पार. 4. आहे कारण टप्पा पडल्यानंतर बिहाइंड द विकेट जेव्हा जेव्हा चेंडू जातो तो गिरकी घेऊनच जात असतो. तो टप्पा पडल्यानंतर वळणच घेत असतो आणि तिथे क्षेत्ररक्षकाने थोडी चुकी केली. टप्पा पडला त्यानंतर भरपूर वेगाने चेंडू वळण घेत असताना गेला तो साईड स्क्रीनवरती. 4 धावसंख्येची अजूनही गरज या सामन्यामध्ये आहे. 1-4 आलाय जो कुठेतरी लक फॅक्टर ऑन करतोय तो बॅटिंग करणाऱ्या संघाचं आणि 1-4 आता मेहनतीने ठोकावा लागेल तो फलंदाजी करणाऱ्या सूरज जोशीला पिंपलगर साठी. 1 मध्ये 4. 2 मध्ये 8ची गरज होती. 1 चौकार आलाय. 1 मध्ये 4ची गरज. रिक्वायर्ड 4 कंपल्सरी. कंपल्शन आहे. तयार होतात गोलंदाज जयेश. बॉलिंग मार्क वरती. 1 चेंडू 4. अटाळीच्या विरोधात पिंपलगर पायावरती आदळला आणि अखेर हा सामना जिंकलाय तो फिल्डिंग करणारा संघ अर्थातच जय बोरसेदेव अट्टाळी. हार्दिक हार्दिक अभिनंदन.